सभागृहाची लांबी, सभागृह म्हणजे हॉल, 30 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. इथं मी सभागृह काढलेला आहे. त्याची लांबी, लांबी म्हणजे ही किती आहे? 30 मीटर आहे. त्याची रुंदी 20 मीटर आहे. रुंदी म्हणजे अशी आडवी बाजू ही आहे 20 मीटर आहे. ओके. त्या सभागृहात, आता ह्या सभागृहात तुम्हाला फरशा बसवायच्या आहेत. ओके. फरशा, आणि फरशा ह्या हॉलपेक्षा छोट्या असतात. आणि फरशी कशी आहे? चौरसाकृती आहे. म्हणजे बाजू दिली किती? 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर. हॉल दिलाय मीटर मध्ये, फरशी दिले सेंटीमीटर मध्ये. अर्थातच हे युनिट छोटं आहे. छोटंच असणार कारण लादी आहे, हॉलपेक्षा मोठी असूच शकत नाही. तर त्यांनी प्रश्न विचारलाय, तर अशा आकाराच्या या हॉलमध्ये किती लाद्या बसतील? पहिलं तर दोघांचं युनिट सेम पाहिजे. हे सेंटीमीटर आहे आणि हे मीटर आहे. मग 30 मीटर, 30 मीटरला जर मी सेंटीमीटर मध्ये केलं तर मला 100 ने गुणावं लागेल. 1000 सेंटीमीटर. सेंटीमीटर. आता लांबी पण क्वेश्चन विचारतात की याच्यामध्ये किती लाद्या लागतील. त्याचा फॉर्म्युला बघा. एल म्हणजे किती, नंबर किती लागतील. आता हा पार्ट आहे एरिया, लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया. मग मोठा एरिया नेहमी वर घ्यायचा. मग हा हॉल आहे, आयताकृती आहे. आयताकृती, आयताचं क्षेत्रफळ किती असतं किंवा रेक्टँगलचा एरिया एल इंटू बी. 3000 मल्टिप्लाय बाय हा हॉलचा एरिया जो सेंटीमीटर मध्ये घेतलेला आहे. आणि फरशीचा एरिया किती आहे? 50 गुणिले 50 का? कारण हा चौरस आहे. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेले. ओके. 5 की 5, 5 चोक 20. ओके. 5 ने याला पण भाग जातो का बघूया. 5 की 5, 5 संग 30. हे वरचे 2 झिरो वरती लिहून टाकले आणि ह्यांचा गुणाकार आला 6 चोक 24 आणि हे 2 झिरो राहिलेले दिले. एवढ्या लाद्या लागतील कुठे? या हॉलमध्ये.